वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका। मामा, आओ मामा मामा मामा, हे घ्या आधी तोंड गोड करा। हे घ्या आई, घ्या भाऊजी, घ्या 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 घ्या। आओ हातीवून पेढा वाटेल सांगा सगळ्यांनी, घराघरात जाऊन सांगा की तुमचा दिवस बदलणार आहे। आओ तालुक्यातील प्रत्येक घरात पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायला सांगा मामा। अगं हो 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 सगळं करतो, पण एवढा आनंद झालाय का ते तरी सांगा आधी। आओ मामा, आपला वीरू निवडणूक लढायला तयार झालाय। काय सांगतेस? काय वहिनी, एक नंबर बातमी दिली आहे तुम्ही। आपला भाऊ इलेक्शनला उभा राहणार म्हटलं, विरोधकांची आवाज टाईट करणार। असं तर वहिनी ही बातमी सांगायची गरज नाही, गावकऱ्यांनी नुसतं कळलं तरी ना तरी घराघरात पुरणपोळ्याचे स्वयंपाक होतील। अहो लोक दिवाळी साजरी करतील, दिवाळी। खरंच आहे भाऊजी। हो वहिनी, मी आता काय करू आणि काय नको असं झालंय मला। एक नंबर बातमी दिली आहे वहिनी। सुनबाई तू करून दाखवलंस बघ, हिम्मत नाही हारलीस, तुझ्या मतावर तू ठाम राहिलीस आणि प्रयत्न करत राहिलीस म्हणून हे शक्य झालं बरं का पोरी। आओ नाही मामा, तुम्ही सगळ्यांनी माझी साथ दिली म्हणून हे सगळं झालं। आई, मला माहिती आहे आज जे काही झालं त्याचा तुम्हाला लई मोठा धक्का बसला, पण आई अहो विचार करा, आज वीरू निवडणूक लढवायला दादासाहेबांचा वारसा पुढे न्यायला तयार झाला, ही बी तेवढीच महत्वाची गोष्ट आहे। पण तरी बी आई, तुम्हाला जर काही सगळं मान्य नसेल तर आपण नाही पुरी, आता त्याची लढाई ना त्याला लढू दे। अगं यांची जी काय अपुरी स्वप्न राहिली आहेत ना ती त्याला पुरी करू दे। आज तू जी काय त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली आहेस ना, अगं त्याच्यामुळे ही समज झालंय। अशीच त्याला आयुष्यभर साथ दे, अशीच त्याच्या पाठीशी उभी राहा पुरी। हो आई, आणि तुम्ही बी असाच तुमचा आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी कायम राहू द्या। वय पुरी, तो कायमच असेल। बर चल, मी औक्षांची तयारी करते। होय। त्या अंकुशरावच्या पोरीनं आजपर्यंत माझं करिअर, माझी मेहनत सगळं सगळं मातीत घालवलं। त्या दादासाहेबांच्या मारेकराचा तवाच काटा काढायला पाहिजे होता, माझं चुकलं। त्या अंकुशरावच्या पोरीला मी सून म्हणून या घरात आणली, माझं चुकलं। मी तिला लई हलक्यात घेतलं, तिला मी सोडणार नाही, सोडणार नाही मी तिला। काकी, 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 काय झालं बोमलाला? काकी, मी जी तुम्हाला बातमी सांगणार ना ती ऐकून तर तुम्ही शिमगाच कराल। आता अजून काय राहिलंय? आता झालेला तमाशा बघितला नाहीस का? आणि काय राहिलंय? बघितलं काकी, आणि ते बघूनच असं वाटलं की ह्याच्यापेक्षा वाईट अजून काकींच्या आयुष्यात काय होऊ शकतं। पण काकी झालंय, ह्याच्यापेक्षा बी वाईट घडलंय। ते नीट सांग काय ते? काकी, वीरू भैयांनी निवडणूक लढवायचं ठरवलंय। काय? होय काकी, मी स्वतःच्या कानानं ऐकलंय। आता तुमचं काय खरं नाही काकी। नाही दीपे, मी असं होऊ देणार नाही। हाय का आता काय करणार तुम्ही? आणि वीरू भैयानी तर तुमच्या हातातनं सगळा अधिकार काढून घेतलेत। मला नाही वाटत ते तुम्हाला निवडणूक बी लढवून देतील। हे तो कोण आहे का मला अडवणारा? कोण आहे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते काकी,
पण वीरू भयांच्या हातात तुम्हाला जेलमध्ये टाकायची बी पावर आहे आता. तो असलं काय करणार नाही याची खात्री आहे मला. आणि असं बी पक्षानं माझं तिकीट कधीच कन्फर्म केलंय आणि ते पण स्वतः वीरूनं नाकारलंय. त्यामुळं स्वतः जर त्यानं तिकीट नाकारलंय, कुठल्या तोंडानं तो पक्षाकडे तिकीट मागेल. त्यामुळं आपला पक्ष त्याला तिकीट देणार नाही. आणि असं आयत्या वेळेला तिकीट देणारा असा कुठला पक्ष माजलाय. त्यामुळं या घरातनं मीच उभी राहणार आणि मीच निवडून येणार. हे डोक्यात फिट्ट करून ठेव. काय झालं काका? अरे कांचननं जे काय केलंय ना, त्यामुळे तुझ्या नजरेला नजर भिडवायची बी लाज वाटते बघ मला. अरे माझा दादा माझ्यासाठी बापापेक्षा मोठा होता रे. सगळ्यांशी लय जीव लावला होता त्यानं. कधी कुणाला रुतला नाही तो. शेवटी माझ्या बायकोनच त्याचा घात केला. काका अहो, मला कळतंय की तुम्हाला या सगळ्यात लय त्रास झालाय. हा आपल्या सगळ्यांनीच लय त्रास झालाय. पण तुमची काही चूक नाही हो. नाही, माझीच चूक आहे लेकरा, माझीच चूक आहे. मी तुला आधीच ओळखायला पाहिजे होतं. तिच्यावर आधीपासून लक्ष ठेवायला पाहिजे होतं. अरे मी जर नीट लक्ष ठेवलं असतं ना, तर माझा दादा आपल्यात असता. हा, आणि तुमची एवढी फरफट बी झाली नसती रे. काका अहो, झालं ते लय वाईट झालंय. आपल्या सगळ्यांनीच त्रास होतोय. पण आता रडायची नाही, तर लढायची वेळ आहे. मी इलेक्शनला उभा राहतोय. लई चांगला निर्णय घेतोस बघ पोरा तू, लई चांगला. अरे लोकांना दुसरा दादासाहेब हवा होता. हा, आणि तुझ्या दादासाहेबाच्या सगळ्या क्षमता आहेत. हा, लई मोठा हो. हा, काका लई मोठा हो. माझा आशीर्वाद आहे तुला. अगदी माझ्या दादापेक्षा मोठी झेप घे. हा, अरे हो काका सदैव तुझ्या पाठीशी असेल. सुनंदा, सुनंदा, तुझ्या सुनानं कसला आरोप केलात ग हे? माझं तर बाई लक्षच लागणं झालंय. तुला असं वाटतंय का ग मी करीन हे? आई, माझ्यावर विश्वास ठेव. अहो काकी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेताय, वीरूचा वापर करून घेताय. अहो वीरूच्या जीवाशी. पियू, अगं मी तुला कितींदा सांगितलंय ग पुरी, हा यो विषय मला या घरात नको म्हणून.
वहिनी लक्ष कुठे आहे तुमचं? हो मगापासून बघतो काय चाललंय. काय काय नाही. मला माहित आहे वहिनी, तुम्ही मगापासून कसले तरी विचारात आहे. मगाशी घराकडे येताना पण काहीतरी विचारच करत होता. विरूनं निवडणुकीला उभं राहणं तुम्हाला आवडलं नाही का? नाही नाही भाऊ, असं काय सुधीक नाही. मग कशाचा विचार करताय तुम्ही? भाऊ अव ही कसलं राजकारण. अव मी आज समजत होती बाहेरच्या दुश्मनाने माझं कुकू माझ्यापासून लांब गेलं म्हणून, पण इथं तर घरातल्याच एका बाईनं दुसऱ्या बाईचं कपाळ बोडकं केलं. आज पण ज्या माणसाने या घराला सांभाळलंय त्याच्याच घरातल्या लोकांनी त्याचा अव या कांचनला मी लहानपणीप्रमाणे समजत होती. अव मी स्वप्नात स्वतः विचार केला नव्हता की ती इतक्या खालच्या पातळीला जाईल म्हणून. वहिनी, काकीने सत्तेच्या लोभापायी लय मोठा विश्वासघात केलाय बघा. हो मला सुद्धा लय मोठा धक्का बसलाय. अव मी सारखी त्या पिऊला रागवत होती की तू कांचनवर असलं काय आरोप करू नकस, हे घर तोडू नकस. कावा सुद्धा मी त्या पोरीवर विश्वास ठेवला नाही. व ती तर या घरासाठी, इरूसाठी, माझ्यासाठी ही समजी करत होती. ही मला आता कळत यावं. आपली सुनबाई लय तयारीची आहे बघा वहिनी. ती आपल्या विरूला, आपल्या घराला लय पुढे घेऊन जाणार आहे बघा. आपल्या विरूला निवडणुकीला उभा करणं ही तर फक्त सुरुवात आहे. आता आपण सगळ्यांनी ही मागचं सगळं विसरून जाऊन मोहर काय करायचं याच्यावर ध्यान दिलं पाहिजे बरं का. होय भाऊ. चला वहिनी, औक्षण करून घ्या. होय. विरूला तुमच्या आशीर्वादाची लय गरज आहे. चला चला. माया, आपल्या वीरा निवडणुकीला उभा राहतोय म्हटल्यावर आहे ना, तालुक्यात लोकांना लय म्हणजे लय आनंद होणार आहे. अरे धिंगाणाच होणार आहे बघ. अरे म्हणजे बघ की काकी आणि अंकुश सोडून त्यासनी पहिल्यांदा मतदान करायला कुठला तरी चांगला ऑप्शन भेटतोय. नाहीतर काय. अरे विरूबाई आहेच आपला अख्खा तालुक्याचा लाडका. लोक ना डोळे झाकून विरूबाईला मतदान करतात का नाही बघ. हा तीच तर नकोय ना. अरे लोकांनी आहे ना डोळे झाकून नाही तर डोळे उघडे ठेवून नीट विचार करून मतदान केलं पाहिजे. अरे लोकांनी कसं मी मतदान केलं ना तरी गुलाल आपलाच आहे. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? हमारा नेता कैसा हो? यार थांबा 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 थांबा. आधी औक्षण करून घेऊ द्या आणि मग काय नाचायची ना आता तुम्हाला. यशस्वी आणा भाऊजी. विरू बापावानी लय मोठा हो पोरा. आई बस झालं. आतापर्यंत लय रडली असतो, लय सहन केलंयस, पण आता इथनं पुढं नाही. जी काय तुझ्या हक्काचं आहे ना, तुझे सगळे हक्क तुला मिळवून देईन. तू फक्त पाठीवर आशीर्वादाचा हात ठेव. वय पोरा
अरे माझं कायम तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे तिर. अरे वीरू, तू निवडणुकीला उभं राहायचं म्हणतोयस, चांगलं आहे, पण निवडणूक लढवायची कशी? एक लय मोठा घोळ आहे. आता काय झालं? अरे तू उभं राहणार आहेस खरं आहे, हा. पण पक्षाचं काय? आपल्या पक्षानं तर काकींना आधीच तिकीट देऊन ठेवले या. अरे हो की, जो कुठं तर ध्यानातच नाही आलं माझ्या. विरे, हल्ला का आता काय करायचं? हसताय तुम्ही, हसताय म्हटल्यावर आहे ना, नक्कीच काहीतरी सेटिंग करून ठेवली आहे तुम्ही. होय भाऊजी, वीरू इलेक्शनला अपक्ष उभं राहणार आहे, म्हणजेच कुठल्या बी पक्षाच्या मदतीशिवाय. अहो वहिनी, ही तर लयच भारी आयडिया आहे की. असं बी आपल्या भावाला कुठल्या पक्षाची गरजच नाही. तो स्वतः एक ब्रँड आहे, ब्रँड. अरे चला की मग लवकरात लवकर विरूबाईचा फॉर्म भरू आणि प्रचाराला सुरुवात करू. अरे होऊ दे तुला. चला चला, ए थांबा थांबा. आता काय झालं परत? अरे वीरू अपक्ष निवडणूक लढवणार आहे ठीक आहे, अरे पण त्याचा प्रचार कसा करायचा? अरे त्याला काय कमी पैसे लागतात वय? आता एवढा पैसा आणायचा कुठनं? येणार, पैसा बी येणार आणि इरूबाया निवडून बी येणार. अरे तुझ्यासारख्याला सगळं गाव पैसा देईल. हा, थांब, हे आता ठेव, नंतर मी सगळं गोळा करतो. अहो हे कशाला? अरे पोरा, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. तू जो आम्हाला काय न्याय मिळवून दिलायस, आमच्या पिकाला भाव दिलायस, म्हणून तुझा आभार मानायसाठी आलो होतो. तू निवडणुकीला उभा राहतोयस हे बघून लय आनंद झालाय बघ मला. हे पैसे ठेव, नाही म्हणू नकोस. ही वर्गणी तुझ्या प्रचारासाठी. अरे तुझ्यासारखा माणूस निवडून यावा म्हणून मी माझी जमीन बी विकायला तयार आहे. पण वीरू, पण हे आम्हाला टाकलं दादासाहेब पाहिजे. बाबा, अहो तुमचा आशीर्वादच लय माझ्यासाठी. अरे वीरू, माझच काय, अख्ख्या तालुक्याचा आशीर्वाद तुझ्या पाठीमाग आहे. अरे तू उभं राहतो हे कळल्यावर या तालुक्यातलं प्रत्येक घर तुझ्यासाठी खिशातला पैसा टाकल. तुझ्यासाठी प्रत्येक माणूस रस्त्यावर उतरताय का ना बघ प्रचारासाठी. हे घे, अजून आपल्याला लय गोळा करायचा आहे. अरे घे रे बाबा, हे ठेव एवढं, बाकीचं मी गोळा करतो. पोरा, मैदान मार. मारणारच, आणि ते पण विरोधकांचं डिपॉझिट जप्त करून. आता कोणाला सुट्टी नाही. असतं तर असतं आणि तसं तर तसं. अरे येऊन येऊन येणार कोण? विरूबाईंचा, विरूबाईंचा, विरूबाईंचा,